तुम्ही? हा मी. तुमचा फोन कुठे आहे? तो काय फोन? मग त्याचं वजन जास्त झालेलं आहे का? नाही. मग माझा फोन का उचलत नाही तुम्ही? बसा ना. बसा ना काय बसा ना. हा मी बसायला आलोय का इथं? अहो साहेब, बसा ना तुम्ही. पाणी आणू का तुम्हाला? अहो मी तुम्हाला काय म्हणतोय, मी का पाणी पिणी प्यायला आलोय का इथं? हा, मागचे 4 हप्ते झाले तुम्ही अजून पेमेंट क्लिअर केलेलं नाही. कधी करणार आहे पेमेंट क्लिअर? अहो, असं एवढं थोडे ना मोठा हप्ता आहे. बचत गटाचा हप्ता आहे माझा. अहो बचत गटाचा जरी हप्ता आहे पण द्यावेच लागतं ना पैसे. 4-4 हजार रुपये हप्ता आहे तुमचा. अहो हा, पण हे बघा आता आता. 16 हजार झाले तुमचे. ऐका माझं. हे बघा, काय आहे ना, आता माझ्याकडे पैसे नाही. आणि माझ्या जागेवर ना एक काम करा, त्या ज्या 12 बाया आहेत ना, त्यांच्याकडनं थोडे थोडे करून आता माझा हप्ता क्लिअर करून टाका, फक्त 2 महिने अजून पुढचे. अच्छा, त्या बाया काही तुमच्या नातेवाईक आहे का, की तुम्हाला थोडे थोडे पैसे देऊन क्लिअर करून टाकतील? त्या कस काय देणार एक्स्ट्रा पैसे? अहो पैसे तुम्ही घेतले आणि भरायचे त्यांनी. कस काय क्लिअर करणार आहे असं? अहो, असं नाही म्हणत मी, त्यांना भरायला लावा. मी त्यांचे देऊन टाकेल ना नंतर. अहो तुम्ही आधीच हप्त्याचे पैसे देत नाही. हा, एक तर मी त्यांच्याकडनं समजा पैसे पण घेतले, तर मग कसे देणार तुम्ही त्यांचे पैसे? त्या मी मलाच बोलतील ना त्या बाया. तुम्ही घ्या ना त्यांच्याकडनं जाऊन आणि हप्ते क्लिअर करा. अहो, ते मला नाही देते ना. तुम्ही साहेब आहेत, तुम्ही बोलू शकता त्यांना. हा, मी साहेब आहे म्हणजे मी ते त्यांच्याकडनं पैसे घेऊ? हा, ते पण तुमचा हप्ता भरायला. घेताना तर लय बरं वाटत होतं तुम्हाला. हा, मजेने पैसे घेतले आणि आता देताना तुम्हाला एवढा कंटाळा येतोय त्याचा. कंटाळ्याचा प्रश्न नाहीये, माझ्याकडे आता पैसे नाहीये. पुढच्या महिन्यापर्यंतचे तुम्ही हप्ते क्लिअर करून टाका. 20,000 रुपये एक ठोक देऊन टाकते मी डायरेक्ट. अहो एक टोक म्हणजे, आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 1.5 लाख रुपये काय केलं त्याचं? 1.5 लाख रुपये घेतले ना तुम्ही? मी तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये एक ठोक 20,000 रुपये देऊन टाकते. तुम्ही माझे हप्ते क्लिअर करून टाका बायांकडनं पैसे घेऊन. हे बघा, ते हप्ते वक्ते क्लिअर काही होणार नाही माझ्याकडनं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्हाला पूर्ण पैसे द्यावेच लागतील, नाही तर मी इथून हलणार सुद्धा नाही. अहो, असं काय करताय? आता माझ्याकडे नाही आहेत पैसे, तर मी कुठून देणार आहे? अहो नाहीत म्हणजे, आता तुम्ही 1.5 लाख रुपये खर्च केले ना, तेव्हा तुम्हाला विचार नाही आला की आपले हप्ते आपल्याला त्याच्यासाठी जपून ठेवावे लागतील पैसे? अहो, मी एक आधी दुसरा घराचा हप्ता काढला होता, त्याला भरून टाकले मी 1.5 लाख रुपये. अहो मग त्याला भरले, तुम्हाला इकडे पण भरायचे होते. ते तुम्हाला लक्षात नाही आलं का? तुमच्या डोक्यात नव्हतं का? की तुम्हाला असं वाटलं की 1.5 लाख रुपये घेतले आपलेच झाले, ते स्वतःच्या मालकीचे झाले? हे बघा, मला काही रिझन बिझन सांगू नका. इकडे भरले तिकडे भरले, इथं दिले तिथं दिले, मला काही ते ऐकण्यात इंटरेस्ट नाही, समजलं का? मला तुम्ही माझे पैसे द्या आणि मला जाऊ द्या. आ, तुम्ही थांबा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. अहो मी काही इथं पाणी प्यायला आलोय का? माझ्याकडे एवढंच वेळ आहे का? अहो, हा, तुम्ही मला थांबा, मी कामं असतात. पाणी घेऊन येते. पाणी. अहो काय बाई आहे, इथं मी हप्त्यासाठी पैसे मागतोय आणि पाणी घेऊन येते आणि हे देते आणि ते देते करते. काय करू गड्या, आता पैसेच नाही माझ्याकडे. हे घ्या पाणी. या ना, पाणी घ्या तुम्ही. झालं पाणी देऊन, आता पैसे द्या पटकन. साहेब ऐका ना, 1 महिन्याचा नाही, पण तुम्ही मला 1 दिवसाचा तर टाइम देऊ शकता ना? हा, फक्त उद्याचा दिवस द्या, म्हणजे मला आजचा दिवस द्या, मी तुम्हाला उद्या आल्यावर पैसे देऊन टाक. अहो मागच्या 4 महिन्यात तुमच्याकडे पैसे मॅनेज नाही झाले. एका दिवसात कुठून मॅनेज करणार तुम्ही पैसे? अहो साहेब, तुम्ही ऐका ना हो माझं. हे बघा, माझ्याकडे खरंच आता पैसे नाही. मी तुम्हाला उद्या देते ना पैसे, मला फक्त 1 दिवसाचा टाइम द्या. प्लीज ऐका ना हो साहेब. ऐकाल ना तुम्ही माझं? फक्त 1 दिवस. 1 दिवस पाहिजे साहेब मला. बर, ठीक आहे, पण एकच दिवस. उद्याचा शेवटचा दिवस राहील. जर तुम्ही पैसे नाही दिले. तुम्ही काळजी करू नका. उद्या मी करते पैसे मॅनेज. ठीक आहे? अं, ठीक आहे, जर उद्या पैसे नाही मॅनेज झाले ना, तर बघा तुमच्यावर केस पण होऊ शकते. नाही, नाही. केस वीसची वेळच येणार नाही.
मी देते तुम्हाला उद्या पैसे. ठीक आहे. आता तुम्ही एवढी रिक्वेस्ट करताय, या पद्धतीने रिक्वेस्ट करताय, तर ठीक आहे. उद्याचे दिवस थांबतो मी. हं? थांबाल ना? पण उद्या द्या बरं का पैसे. हो, उद्या देते हा पैसे. कसं आहे मॅडम, आम्हाला वरतून प्रेशर असतो म्हणून ते बोलावं लागतं. हो, काही हरकत नाही. तुम्ही जे हं? बोलले मी काही मनावर घेतलं नाही. तुम्ही या उद्या आणि मी देते पैसे. ठीक आहे? हो ठीक आहे. या हा, उद्या या. हा. करा तुम्ही मॅनेज. हो, मी येतो उद्या. हो, निवांत वेळ काढून येतो. हो. हं? येतो मी मग. हं? काय ग रुपा, मला एवढं काय घे बोलवलं? अगं माझं लय अर्जंट काम होतं, मला बँकेत जायचं होतं पैसे टाकायला. अगं ऐक ना, काय ग? काय झालं ना, अगं ते बचत गट नाही का, मी ज्याच्यात नाव टाकलंय माझं, हा. तिथून मी नाही का 1.5 लाखाचं कर्ज काढलेलं होतं. हा का? तर त्याचे ना हप्ते थकलेले आहेत आणि ते 1.5 लाख रुपये मी घेतले आणि या घराचे जे हप्ते थकेल होते ते भरून हा. टाकले. मग आता ते 4 हप्ते जे थकले ना बचत गटाचे, हा. तो साहेब, बचत गटाचा साहेब, तो मला लय ओरडू राहिला. तो म्हणतो की आजच्या आज पैसे भरा. मी त्याला हो का? कसं तरी काल टाळलं, कसं तरी त्याला पाठवलं, पण तो ऐकायलाच तयार नाही आणि मला खूप अर्जंट गरज आहे पैशांची. मी तुला याच्यासाठीच बोलवलं की तू मला काहीतरी मदत करशील. अगं आता माझ्याकडे आहे. बरं, मी काय करते मग? तुला कितीची गरज आहे? मला तशी तर 16,000ची गरज आहे. अगं माझ्याकडे पैसे आहे, पण फक्त 10,000 आहे. मग चालतंय, मला दे तू आता सध्याला. मी त्याला कसं तरी पाठवेल मग वरचे 6,000 रुपये. मी करते काहीतरी बरं, पण manage. मग मला कधी देशील? मी तुला देते ना, 2-3 महिन्यात देते. पण नक्की द्या. हो हो, नक्की. चालेल, मग हे राहू दे तुला. हा. हो चालेल. खरं बरं का, वेळेवरती तू मला मदत केली. अगं जाऊ दे, आता माझ्याकडे होते म्हणून अशी पण मी बँकेत टाकायला जाणार होते. खरंच यार, मला ना लय गरज होती पैशांची आणि तू मदत केली मला. बरं खरंच झालं thank तुम्हाला you. लवकर फोन केला, नाही तर मी बँकेत टाकून आले असं तुझं काम नसतं झालं. जाऊ दे आता, राहू दे मग. मला मी देते तुला 3 महिन्यात. हा चालेल, येऊ का मम्मी? हो चालेल. चल बाय. आता या 10,000वरती तो ऐकला पाहिजे. जाऊ दे, मला येते म्हणवता. तुम्ही आले? हो मी या आलो. ना, बसा ना, बसा. हा, मी तुमचीच वाट बघत होती. हा. म्हटलं झाले का ते पैसे मॅनेज? हो, ऐका ना, हा. काय झालं ना, पैसे झालेत मॅनेज, अरे वा. पण कमी येतो. किती? 10 आहेत. अं, ठीक आहे ना. बाकीचे झालेच नाही हो. मी खूप प्रयत्न केले पण ना, खरंच कोणीच देऊ नाही राहिलं मला पैसे. अहो तुम्ही खरंच खूप म्हणजे बॉडी वगैरे जिमला जाता का हो तुम्ही? नाही हो. कायची जिम बिम नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा तो तेज. वय काय म्हणजे वय तुमचं असेल कमीत कमी 20 एक वय असेल तुमचं. नाही हो. मग किती आहे? 35चा आहे मी. काय? 35. हो, 20 एक चे वाटता तुम्ही डायरेक्ट. काय बोलताय? हो, अं, म्हणजे तब्येत वगैरे खरंच मानावं लागेल बरं का तुम्हाला. हो. बरं, हे 10,000 आहे ना? हो. आणि वरचे 6,000. हा, अहो सध्या तर नाहीच आहे हो माझ्याकडे. मी उधार घेतले होते 10,000 रुपये मैत्रिणीकडनं आणि ना तिला पण द्यावे लागतील मला. तर अजून 2-3 महिने तर काही वरच्या पैशांचे मॅनेजमेंट होणार नाही माझ्याकडनं. अहो तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. आता तुम्ही 10,000 दिले ना, वरचे 6,000 मी टाकतो ना. तुम्ही टाकाल? हा पण मी. अहो परत तिच्याकडनं पण याच्याने पैसे घेतलेत मी आणि तुम्हाला पण तसंच. अहो तिचे द्या फक्त तुम्ही, मला नका देऊ. तुम्हाला चालतंय का? अहो, मग आता एवढं चालतंय तर सगळंच चालेल. अहो काय आहे माहिती का, आता तुम्ही वाईट नाही हो, हम्म. पण कसं आहे आता, तुम्ही जर पैसे नाही भरले तर
आम्हाला असं बोलावं लागतं, कारण वरतून प्रेशर असतो ना, आजच्या आज जमा झाले पाहिजे असं. त्याच्यामुळे मग थोडं बोलावं लागतं. तुम्ही भरणार आहे ना माझे पैसे? थँक्यू बर का, खरंच ना, तुम्ही मला जेवढी मदत केली ना, तेवढी मदत मला कोणीच नाही करणार. खरंच. हो, मी देतो ना भरून. हं? टाका हा भरून मग. हा. आणि आता पुढचे पैसे थोडे रेग्युलर देत जा. हं? हो देत जाईल ना मी, तुम्ही कशाला काळजी करताय. हो, तिथं नाही दिले तरी चालतील, मी येत जाईल घ्यायला. हो चालेल. बरं, लिहून घेतो. हो. 16,000. जमा. ओके. अ, रुपाली. रुपाली. बर, ठीक आहे, लिहून घेतलं. ठीक आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच ना तुमच्याकडे? हो आहे ना, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर कोणाचा असणार आहे? मग ठीक आहे, तुमच्याकडे पैसे जमा झाले ना तर मला फोन करा, मी येत जाईल घ्यायला. चालेल. आणि कमी असले तरी चालतील, मी देईल भरून. किती छान आहे हो तुम्ही, खरंच तुमच्यासारखा माणूस ना खूप क्वचितच बघायला भेटतो. ठीक आहे, मग येतो मी. आणि बॉडी तुमची अशीच मेंटेन ठेवा बरं का. हो, चालेल, या मग. येतो. का बसू थोडा वेळ? नाही या ना. नाही, बसलो असतो ना. या आता काय. ठीक आहे. झालं बाबा, एकदाचे हे पैसे गेले. सोडा.